आज मी बनवल्या दुधाच्या पाटवड्या। माझ्यासारख्या या पाटवड्या कुणाकुणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा। तर हॅलो गाईस, तर कसे आहात सगळे। आमच्या घरासमोर ताईंनी दूध दिलं होतं पाटवड्यांचं आणि ते दुपारी द्यायला आले तेव्हा तर आमचं जेवण वगैरे झालं होतं। तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं, म्हटलं आपण ना संध्याकाळी बनवू म्हटलं। संध्याकाळी चहा वगैरे झाला आणि एकदम माझ्या लक्षात आलं की दूध आहे असं, तर म्हटलं चला आपण आता या पाटवड्या बनवून घेऊ। तर एका ताटामध्ये बारीक गूळ कट करून घेतलेला आहे मी। आपण म्हणजे साखरच्या पण बनवू शकतो तुमच्या आवडीनुसार, आम्हाला तर गूळ आवडतो म्हणून आम्ही गूळचाच बनवतो। आणि एका ताटामध्ये गूळ घेतला, त्याच्यामध्ये दूध गाळून घेतलेलं आहे आणि दोघी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि बघा किती घट्ट दूध होतं, गाळलं पण जात नव्हतं। आणि त्याच्यामध्ये ना थोडी इलायची पावडर पण टाकायची आहे, त्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येते। एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात ताट ठेवून पाणी गरम झाल्यानंतर ताट ठेवून द्यायचं आहे आणि झाकून द्यायचं आहे पॅक, आणि गॅस कमीवर राहू द्यायचा आहे। 15-20 मिनिटमध्ये ना आपल्या पाटवड्या तयार होतात। आणि अदिरा बघा झोपली होती, तर मी तिला उठवलं, म्हटलं ती पण मस्त गरम गरम पाटवड्या खाऊन घेईल। आणि बघा 15-20 मिनिटमध्ये ना मस्त अशा पाटवड्या बनवून तयार झाल्या। त्यांना आहे ना असा बारीक बारीक त्याचे पीस करून घ्यायचे, जसे आपण खमंगचे पीस करतो तसे। आणि तेवढ्यात आमचे पप्पा पण आले आणि त्यांनी येताना आहे ना जिलबी घेऊन आले, ते जिलबी शेव घेऊन आले। तर सगळ्यांनी मस्त असं पाटवड्या जिलबी एन्जॉय केली। आणि अदिराचं बघा गरम गरमच खाणं चालू होतं, ती म्हणजे थंड्यासुद्धा होऊ देत नव्हती त्या। मी म्हणत होती बेटा थंड होऊ दे थंड होऊ दे, तिला पण पाटवड्या खूप आवडल्या। आणि दुसऱ्या दिवशी पण दूध उरलेलं होतं, तर आम्ही तिचं खिरूस बनवलं आणि खिरूस पण ना खूप छान लागतं। तर चलो बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये।